आपल्याकडे खूप सारे कपडे असतात, खूप सारे ड्रेसेस असतात, पण आपलं जर बेली फॅट असेल, जर आपलं पोट सुटलेलं असेल तर ते कपडे आपल्याला घालता येत नाहीत किंवा त्या कपड्यामध्ये आपल्याला कॉन्फिडंट फील होत. कारण बेली फॅट ही एक अशी गोष्ट आहे जी आपली तर असते, पण त्यामुळे आपल्याला अनेक एम्बॅरेसिंग मुवमेंटचा सामना करावा लागतो आणि कुठल्याच आउटफिटमध्ये आपल्याला कॉन्फिडंट फील होत नाही. कारण आपण सारखं डाऊटफुल राहतो की या कपड्यामध्ये आपण छान तर दिसेल ना, या कपड्यामध्ये आपलं पोट तर दिसणार नाही ना, असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. त्यामुळेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बेली फॅट हाईड करण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमधली एक तरी टिप तुमच्या नक्की कामी येणार आहे. खूप साऱ्या मुली आणि खूप साऱ्या महिला या डेली बेसिसवरती कुर्ती वेअर करत असतात आणि त्यामुळे कुर्ती विकत घेताना किंवा कुर्ती स्टिच करून घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून आपलं जर बेली फॅट असेल तर ते बेली फॅट हाईड होण्यासाठी नक्कीच मदत होईल. टिप नंबर 1, ज्यांचं बेली फॅट जास्त आहे किंवा ज्यांचं पोट सुटलेलं आहे त्यांनी नेहमी लक्षात ठेवा, कुर्ती विकत घेताना ए लाईन कुर्ती विकत घ्या. कारण ए लाईन कुर्तीचा फायदा असा की ए लाईन कुर्तीत ज्या असतात त्या कुर्ती शोल्डरपासून बस्ट एरियापर्यंत फिटेड असतात आणि तिथून थोडासा फ्लेअर त्या कुर्तीजला असतो. आणि याचा फायदा असा होतो की ज्या ठिकाणी आपलं पोट सुटलेलं आहे, म्हणजे जो कमरेचा भाग आहे, ज्या ठिकाणी आपली चरबी साठलेली आहे त्या ठिकाणी या कुर्तीज येऊन लूज होतात. अशा प्रकारच्या कुर्तीचा शेप असतो आणि त्यामुळे अशा कुर्ती जर तुम्ही वेअर केल्या तर या कुर्तीमध्ये तुमचं पोट हाईड होण्यासाठी नक्कीच मदत होईल. बेली फॅट जास्त आहे त्यांनी शक्यतो कुर्ती विकत घेण्यापेक्षा स्टिच करून घ्या. याचा फायदा असा की तुम्ही जर कुर्ती स्टिच करून घेतली तर तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे परफेक्ट कुर्ती स्टिच करून घेऊ शकता. तुम्ही कुर्तीचा खालचा जो फ्लेअर आहे तो तुमच्या मापाप्रमाणे ॲडजस्ट करू शकता आणि त्यामध्ये तुमचं बेली फॅट नक्कीच हाईड होण्यासाठी मदत होईल. टिप नंबर 2, कुर्ती विकत घेताना किंवा कुर्ती स्टिच करून घेताना नेहमी लक्षात ठेवा, ज्या ए लाईन कुर्तीज असतात त्या कुर्तीचा साईडचा जो कट असतो, दोन्ही बाजूला कट असतो, तो कट जो असतो तो कट जास्त खाली घेऊ नका. त्यामुळे काय होतं, त्यामुळे तुमचा पोटाचा जो एरिया आहे तो फिट होतो आणि त्यामध्ये तुमचं पोट जास्त दिसतं. जर तुम्ही कुर्तीचा कट वरच्या बाजूला घेतला तर त्यामध्ये तुमचं पोट नक्कीच हाईड होण्यासाठी मदत होते, कारण तेथे थोडासा फ्लेअर ॲड झाल्यामुळे तुमचं पोट त्यामध्ये नक्कीच हाईड होण्यासाठी मदत होते. तो जे आपण विकत टॉप घेतो त्या टॉपच्या कुर्तीचा कट जो असतो तो खाली असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही कधी कुर्ती विकत घ्याल तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की त्या कुर्तीचा कट जरी खाली असला तर तुम्ही टेलरकडे जाऊन त्या कुर्तीचा कट 1 तर 2 इंच वरती नक्कीच घ्या. त्यामुळे तुमचं पोट हाईड होण्यासाठी नक्कीच मदत होईल. टिप नंबर 3, तुम्ही बघितलं असेल एखाद्या ड्रेसमध्ये आपलं पोट हे जास्त दिसतं आणि दुसरीकडे दुसऱ्या ड्रेसमध्ये आपलं पोट हे अजिबात दिसत नाही. तर असं का होतं, याचं कारण काय आहे, तर ज्या ड्रेसमध्ये आपलं पोट दिसत नाही त्या ड्रेसचा शेप कसा आहे, त्या ड्रेसचं कटिंग कसं आहे किंवा त्या ड्रेसचा पॅटर्न कसा आहे हे तुम्ही बघा आणि त्याच प्रकारच्या म्हणजे त्याच पॅटर्नच्या आणि त्याच शेपचा ड्रेस तुम्ही तुमच्यासाठी शिवून घ्या. ड्रेसमध्ये तुमचं बेली फॅट दिसत नाही आहे, तो ड्रेस तुमच्या बॉडीला कॉम्प्लिमेंट करत आहे आणि त्यामुळे तशाच प्रकारचे ड्रेस तुम्ही तुमच्यासाठी शिवून घ्या, कारण त्यामध्ये तुमचं बेली फॅट हाईड होण्यासाठी नक्कीच मदत होते. टिप नंबर 4, तुम्ही कुर्तीज विकत घेताना चोली कटच्या कुर्तीसुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. कारण या कुर्तीजमध्ये काय होतं, मी तुमच्या चोली कटच्या कुर्तीमध्ये काय असतं, या कुर्तीमध्ये बस्ट एरियाच्या खालच्या बाजूला सिम लाईन येते, म्हणजे शोल्डरपासून ते बस्ट एरियापर्यंत ही कुर्ती फिटेड असते आणि या सिम लाईनपासून खाली या कुर्तीला राऊंड फ्लेअर येतो आणि त्यामुळे काय होतं, ज्या ठिकाणी आपलं बेली फॅट आहे त्या ठिकाणी ही कुर्ती राऊंडमध्ये येते आणि त्यामुळे आपलं बेली फॅट त्यामध्ये विजिबल होत नाही आणि हाईड होण्यासाठी मदत होते. टिप नंबर 5, तुम्ही कुर्तीमध्ये अनारकली कुर्तीसुद्धा विकत घेऊ शकता. तुम्ही बघितलंच असेल, ज्या प्रेग्नेंट वुमन्स असतात तर त्या त्यांच्या प्रेग्नेन्सीमध्ये अनारकली कुर्ती जास्त यूज करतात, कारण त्यांना त्यांचं पोट थोडंसं हाईड करायचं असतं. मग तुम्ही बघा, प्रेग्नेंट वुमन्ससाठी या कुर्ती जेवढ्या छान वर्क करतात, तर तुमचं थोडंसं विजिबल पोट असेल तर ते हाईड करण्यासाठी या कुर्तीज किती मदत करतील. त्यामुळे जर तुमचं थोडंसं पोट विजिबल असेल, थोडंसं पोट सुटलेलं असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या कुर्तीज नक्कीच वेअर करू शकता. यामध्ये तुमचं पोट हाईड होण्यासाठी नक्कीच मदत. टिप नंबर 6, पुढचा जो पॉईंट आहे तो आहे इंडियन आउटफिट विषयी, तो म्हणजे साडी. आता साडी प्रत्येकालाच आवडते, प्रत्येक स्त्रीला साडी नेसायला आवडतं. मुलींपासून स्त्रियांपर्यंत सगळ्यांची फेवरेट अशी साडी असते. पण ज्यांचं बेली फॅट हे जास्त आहे त्यांच्या बाबतीत काय होतं, जेव्हा साडी नेसतात तेव्हा त्यांच्या टमीवाला जो एरिया आहे तो एकदम राऊंड शेपमध्ये दिसतो आणि ते दिसायला अजिबात छान नाही दिसत. त्यामुळे ज्यांचं बेली फॅट हे जास्त आहे त्यांनी नेहमी लक्षात ठेवा, यामधली सगळ्यात पहिली आणि बेसिक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही साडीसाठी पेटिकोट
पेटिकोट वेअर करता तेव्हा पेटिकोट वेअर करताना नेहमी लक्षात ठेवा की साडीचा पेटिकोट हाय वेस्टला वेअर करा. लो वेस्टला पण करू नका, मिडल वेस्टला पण करू नका, हाय वेस्टला तुम्ही पेटिकोट वेअर करा. यामुळे काय होतं, यामुळे तुमचं बेली फॅट हाईड होण्यासाठी मदत होते. कारण तुम्ही हाय वेस्टला जर पेटिकोट वेअर केला तर त्यावरती साडी येते आणि त्यामध्ये आपसुकच तुमचं बेली फॅट हाईड होण्यासाठी मदत होते. आता दुसरा पॉईंट म्हणजे जेव्हा तुमच्या साडीचं फॅब्रिक हे जॉर्जेट असेल, सिफॉन असेल, सॅटिन असेल किंवा एकदम सॉफ्ट असं कॉटन असेल, अशा प्रकारचे एकदम सॉफ्ट कपड्याच्या जर तुमच्या साडीचं फॅब्रिक असेल तर साडी नेसताना तुम्ही ओपन पिन करू शकता. म्हणजे जो ओपन पल्लो असतो तशा प्रकारची पिन तुम्ही करू शकता. कारण यामुळे तुमचं बेली फॅट हाईड होण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि त्यामध्ये तुम्ही स्लिम दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होईल. पण या उलट जर तुमच्या साडीचं फॅब्रिक हे एकदम थिक असेल, जसं की सिल्क असेल, नंतर कॉटनच्या साड्या असतील, रफच्या कॉटनच्या साड्या असतात तशा साड्या असतील किंवा काठपदर साड्या असतील ज्याचं फॅब्रिक खूप जास्त फुगतं, अशा प्रकारच्या जेव्हा साड्या तुम्ही नेसता तेव्हा त्या साड्या नेहमी पिनअप करूनच नेसा. कारण अशा साड्यांना नेहमी काठ असतात आणि काठांच्या साड्यांची जर तुम्ही पिनअप केली तर त्यामध्ये तुमची बॉडी जास्त इन्हान्स होते आणि त्यामध्ये तुमचं पोट नक्कीच हाईड होतं. पण काही वेळा काय होतं, काही वेळा अशा साड्यांची जेव्हा तुम्ही पिनअप करता त्यामध्ये सुद्धा तुमचं पोट जर जास्त दिसत असेल तर तुम्ही अशा प्रकारची पिन करू शकता. यामध्ये तुम्हाला छान असं कम्फर्टेबल पण वाटेल आणि तुमचं पोट सुद्धा त्यामध्ये हाईड होण्यासाठी नक्कीच मदत होईल. तिसरा पॉईंट म्हणजे साडीमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतं तो म्हणजे ब्लाऊज. आता ब्लाऊज शिवताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की ब्लाऊजची जी लेंथ असते ती लेंथ थोडीशी जास्त घ्या. त्यामुळे काय होतं, त्यामध्ये तुमचं बेली फॅट हाईड होण्यासाठी मदत होते. ज्या ठिकाणी आपण पेटिकोट वरच्या बाजूला हायवेस्टला पेटिकोट बांधतो तेथून फक्त 2 ते 3 इंच एवढा गॅप ठेवा आणि तेथून वरती तुम्ही तुमचा ब्लाऊज स्टिच करून घ्या. एवढी तुमच्या ब्लाऊजची हाईट असायला हवे. यामुळे काय होतं, जर तुमच्या ब्लाऊज आणि पेटिकोटमधला जो गॅप आहे तो जास्त जर तुम्ही ठेवला तर त्यामधून तुमचं पोट बाहेर येतं आणि पोट दिसतं. या उलट जर तुम्ही त्याचा गॅप कमी ठेवला तर त्यामध्ये तुमचं पोट अजिबात दिसणार नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही ब्लाऊजची लेंथ ही जास्त ठेवा आणि पेटिकोट जो असतो तो वरच्या बाजूला म्हणजे हाय वेस्टला वेअर करा. त्यामध्ये तुमचं पोट अजिबात दिसणार नाही आणि हाईड होण्यासाठी नक्कीच मदत होईल. तुमचं बेली फॅट पण जास्त असेल आणि तुमचं वजन सुद्धा जास्त असेल तेव्हा तुम्ही ब्लाऊजमध्ये वेगवेगळे व्हेरिएशन नक्कीच ट्राय करू शकता. तुम्ही पफवाले ब्लाऊज शिवू शकता, बेल्ट स्लीव्जवाले ब्लाऊज शिवू शकता किंवा जे पेप्लमचे टॉप असतात तशा प्रकारचे ब्लाऊजसुद्धा तुम्ही शिवू शकता. त्यामध्ये तुमचं वजनसुद्धा कमी दिसेल आणि तुमचं बेली फॅटसुद्धा हाईड होण्यासाठी नक्कीच मदत होईल. आता तुम्ही म्हणाल किशोरी आमचे शॉर्ट लेंथचे ब्लाऊज आहेत त्यांचं आम्ही काय करायचं, तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन सांगते. तर तुम्ही फोटोमध्ये बघतच असाल, तुमच्या साडीचं जो कलर आहे त्या कलरचं फॅब्रिक घेऊन तुम्ही खालच्या बाजूला अशा प्रकारे पेप्लम टाईप ब्लाऊजसुद्धा तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. म्हणजे खालच्या बाजूला तुम्ही अशा प्रकारे मिक्स अँड मॅच करून सुद्धा कापड लावू शकता, जेणेकरून तुमची बेली फॅट त्यामध्ये हाईड होण्यासाठी नक्कीच मदत होते. तुम्ही त्या ठिकाणी नेट लावू शकता किंवा जे सिफॉनचं सॉफ्ट कापड असतं तशा प्रकारचं साडीला आणि ब्लाऊजला मिसमॅच होणारं कापड तुम्ही लावू शकता. डिफरंट स्टाईलने तुम्ही ब्लाऊज तुमचं स्टायलिंग करू शकता आणि त्यामध्ये तुमचं बेली फॅट हाईड होण्यासाठी नक्कीच मदत. आपला तिसरा जो इंडियन आउटफिट आहे तो आहे लेहंगा. तुम्ही बघतच असाल आता सध्या फक्त नवरीच लेहंगा घालत नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या वयोगटातील महिला मुली या लेहंगा घालतात आणि त्यामध्ये त्या सुंदरही दिसतं. लग्न असू दे, कार्यक्रम असू दे, कसलेही फंक्शन असू दे, त्यामध्ये लेहंगा आवडीने घातला जातो. पण ज्यांचं बेली फॅट आहे त्यांनी लेहंगा कशा प्रकारे स्टिच करून घ्यायचा किंवा लेहंग्याचा ब्लाऊज कशा प्रकारे स्टिच करून घ्यायचा, तर ज्यांचं बेली फॅट हे जास्त आहे किंवा ज्यांचं थोडंसं पोट दिसत आहे त्यांनी लेहंग्याचा ब्लाऊज शिवताना आपण जो साडीवरचा ब्लाऊज शिवतो तशाच प्रकारे लेहंग्याच्या ब्लाऊजची जी लेंथ आहे ती लेंथ थोडीशी जास्त ठेवा, जेणेकरून त्यामध्ये त्यांचं पोट हाईड होण्यासाठी मदत होते. लेहंग्याचा जो स्कर्ट असतो तो स्कर्ट साडीप्रमाणेच तुम्ही हाय वेस्टला वेअर करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही हाय वेस्टला स्कर्ट वेअर करतो तरीसुद्धा आमचं लेहंग्यामध्ये पोट हे जास्त दिसतं. तर कारण असं की तुमचा लेहंग्याचा जो स्कर्ट आहे तो एकदम वरच्या बाजूला फिटेड आहे आणि खालच्या बाजूला फ्लेअर आहे. त्यामुळे काय होतं, तुमचं ज्या ठिकाणी तुमचं बेली फॅट आहे त्या ठिकाणी फिटेड असल्यामुळे त्यामध्ये तुमचं पोट हे जास्त दिसतं. याचं दुसरं कारण असू शकतं की तुमचा लेहंगा जो आहे तो ए लाईन लेहंगा तुम्ही परचेस केलेला आहे. म्हणजे लेहंग्याचा स्कर्ट हा ए लाईन आहे आणि त्यामुळे तो फिटेड असल्यामुळे त्यामध्ये तुमचं पोट हे जास्त दिसतं. आता तुम्ही म्हणाल आमचा ऑलरेडी आम्ही लेहंगा घेतलेला आहे आणि तो लेहंगा कमरेमध्ये फिट आहे आणि खाली फ्लेअर आहे, तर मग आम्ही काय करायचं, तर यासाठी सुद्धा ऑप्शन आहे. तर तुम्ही काय करायचं, त्या लेहंग्यावरची जी ओढणी असते, जो दुपट्टा असतो तो तुम्ही डिफरंट स्टाईलने नक्की स्टाईल करू शकता.
जेणेकरून त्यामध्ये तुमचं बेली फॅट हाईड होण्यासाठी मदत होते। तुम्ही इथे पिक बघू शकताय। अशा प्रकारे तुम्ही छान वेगवेगळ्या स्टाईलने तुमची ओढणी, तुमचा दुपट्टा लेहंग्यावरती वेअर करू शकता। त्यामध्ये तुमचा लुक हा युनिक दिसेल, स्टायलिश सुद्धा दिसेल आणि त्यामध्ये तुमचं पोट अजिबात दिसणार नाही। हे झालं इंडियन आउटफिट विषयी। जर तुम्हाला वेस्टर्न कपडे घालायला आवडत असतील, वेस्टर्न बॉडीकॉन ड्रेसेस घालायला आवडत असतील, पण तुमचं पोट त्यामध्ये जास्त दिसत असेल, तर यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे, तो म्हणजे मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे बॉडी शेपर अवेलेबल आहेत। छान असं बॉडी शेपर सुद्धा यूज करू शकता। त्यामध्ये तुमचं बेली फॅट हाईड होण्यासाठी नक्कीच मदत होईल। तर या छोट्या छोट्या टिप्स आहेत, या टिप्स तुम्ही नेहमी लक्षात ठेवा। यामध्ये तुमचं बेली फॅट हाईड होण्यासाठी नक्कीच मदत होईल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।